वेलकम टू एस के एज्युकेशन. माय नेम इज सचिन कुमार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक पेपरचं ॲनालिसिस करणार आहोत. या पेपरमध्ये आलेल्या सिनॉनिम्सच्या प्रश्नांना आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे की पेपर वनरक्षकचा असो किंवा पेपर TCS पॅटर्नने घेतलेला असो, दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे आणि ती म्हणजे व्होकॅब्लरी. TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षांमध्ये कंपल्सरी व्होकॅब्लरी विचारली जाते आणि वनरक्षकच्या पेपरमध्ये देखील कंपल्सरी व्होकॅब विचारले जाते. आणि यावर्षी जे वनरक्षकचे पेपर्स होणार आहेत हे TCS पॅटर्ननुसार होणार आहे. म्हणजे एक बाब निश्चित आहे की आपल्याला जे प्रश्न विचारले जातील ते व्होकॅब्लरीवर जास्त प्रश्न विचारले जातील. हा 2019चा पेपर आहे. 25 जून 2019चा हा पेपर आहे. फॉरेस्ट गार्ड 01 हे याचं टायटल आहे आणि हा पहिलाच पेपर होता. यामध्ये जवळपास 11 प्रश्न सिनॉनिम्सवर विचारलेले आहे. वनरक्षकच्या पेपरमध्ये 30 प्रश्न इंग्रजीचे असतात, त्यापैकी 11 प्रश्न सिनॉनिम्सवर, 3 प्रश्न अँटॉनिम्सवर आणि 4 प्रश्न इडियम्स अँड फ्रेजेसवर विचारलेले आहेत. त्यामुळे आपण पाहू शकतो की फॉरेस्ट गार्डचा जो पेपर असतो किंवा TCS पॅटर्ननुसार ज्या परीक्षा होतात त्यामध्ये आपल्याला व्होकॅब्लरीवर कंपल्सरी प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये सर्वाधिक प्रश्न आपल्याला सिनॉनिम्स किंवा इडियम्सवर विचारले जातात. तर या ठिकाणी 11 प्रश्नांचा आपण ॲनालिसिस करणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे, फाइंड द वर्ड क्लोजेस्ट इन मिनिंग ऑफ द वर्ड अँड द वर्ड इज ट्रिम. ट्रिम या शब्दाचा समान अर्थाचा शब्द आपल्याला शोधायचा आहे. ट्रिम या शब्दाचा अर्थ होतो कापणे. ट्रिम या शब्दाचा अर्थ होतो कापणे, ज्याला आपण क्रॉप असं देखील म्हणतो किंवा ज्याला आपण कट असं देखील म्हणतो. सो या ठिकाणी बघा, पहिला शब्द आहे स्मॉल. पहिला ऑप्शन आहे स्मॉल. स्मॉल म्हणजे लहान आणि लहान आणि ट्रिम हे एकमेकांचे सिनॉनिम होणार नाही, म्हणून ऑप्शन ए कॅन्सल. पुढचं ऑप्शन बघा क्रॉप. क्रॉप या शब्दाचा अर्थ होतो मशागत करणे आणि मशागत करणे आणि ट्रिम करणे हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत, म्हणून या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होणार ऑप्शन बी. त्यानंतर बघा शॉर्ट. शॉर्ट या शब्दाचा अर्थ होतो कमी करणे. शॉर्ट या शब्दाचा अर्थ होतो कमी करणे. एखाद्या वस्तूची लांबी जी असेल ती जास्त असेल, त्याची लांबी जेव्हा कमी केली जाईल तेव्हा आपण शॉर्ट हा शब्द वापरतो. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. आणि जंप या शब्दाचा अर्थ होतो उडी. सो या ठिकाणी ऑप्शन डी देखील आपलं उत्तर होणार नाही, त्यामुळे फक्त ऑप्शन बी या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होईल. तर हा शब्द फार महत्त्वाचा आहे, नेहमी सर्वांनी लक्षात ठेवायचा. यानंतर आपल्याला पुढचा शब्द विचारलेला आहे पॅन्युरी. पॅन्युरी या शब्दाचा समान अर्थ कोणता होईल? त्यासाठी पॅन्युरी या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे. पॅन्युरी या शब्दाचा अर्थ होतो गरिबी. पॅन्युरी या शब्दाचा अर्थ होतो गरिबी, ज्याला आपण काय म्हणतो पॉवर्टी असं म्हणतो, किंवा ज्याला आपण आणखी कोणता शब्द देतो इम्पॉवरिश्ड हा शब्द देतो. सो हा शब्द देखील महत्त्वाचा आहे. पॉवर्टी म्हणजे गरिबी, एम्पॉवरिस्ड म्हणजे गरिबी आणि पुअर हा शब्द तर सर्वांना माहिती असेल. पुअर या शब्दाचा अर्थ होतो गरीब. मग आपल्याकडे पहिलाच शब्द आहे पॉवर्टी. मग पॅन्युरी या शब्दाचा अर्थ जर गरिबी होतो आणि पॉवर्टी या शब्दाचा अर्थ जर गरिबी होतो, तर या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन काय होणार आहे? ऑप्शन ए हे होणार आहे. पुढचं ऑप्शन आहे प्रॉस्पेरिटी. प्रॉस्पेरिटी या शब्दाचा अर्थ होतो भरभराट किंवा संपन्नता. हा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. ॲफ्लुएन्स या शब्दाचा अर्थही होतो भरभराट किंवा संपन्नता. सो हा देखील पॅन्युरी या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे. आणि वॅनिटी या शब्दाचा अर्थ होतो नम्रता. सो या ठिकाणी हा शब्द देखील चुकीचा आहे. सो आपल्याकडे केवळ एक शब्द शिल्लक राहिला पॉवर्टी. सो कोणकोणते शब्द गरिबीसाठी यूज केले जातात? पॅन्युरी हा शब्द गरिबीसाठी यूज केला जातो. पॉवर्टी हा अतिसामान्य शब्द आहे जो सर्वांना माहिती असेल. पुअर हा शब्द देखील अतिसामान्य आहे. त्यानंतर आपण बघू शकतो एम्पॉवरिस्ट. एम्पॉवरिस्ट या शब्दाचा अर्थही होतो गरिबी आणि डेस्टिट्यूट या शब्दाचाही अर्थ होतो गरिबी. डेस्टिट्यूट. डेस्टिट्यूट हा शब्द सर्वांना माहिती असेल. या शब्दाचाही अर्थ काय होतो? गरिबी. डेस्टिट्यूट. डेस्टिट्यूट. सो हा शब्द फार महत्त्वाचा आहे. यानंतर बघा पुढचा कोणता प्रश्न विचारलेला आहे? कॅलिबर. कॅलिबर म्हणजे काय? क्षमता. कॅलिबर या शब्दाचा अर्थ काय होतो? क्षमता. आपल्याकडे जी क्षमता असते, आपल्याकडे जी ॲबिलिटी असते किंवा आपल्याकडे जी पोटेन्शियल असते, ॲबिलिटी असेल किंवा पोटेन्शियल असेल किंवा आपली जी क्षमता असेल, कॅपॅसिटी आपण ज्याला म्हणतो, किंवा आपल्याकडे असलेली जी एफिशियन्सी आहे, यालाही आपण काय म्हणत असतो? कॅपॅसिटी.
सो या ठिकाणी बघा पहिला शब्द लॅक, लॅक म्हणजे कमतरता असणे, सो हे आपलं उत्तर होणार नाही. वीकनेस, वीकनेस म्हणजे कमजोरी, अशक्तपणा, हे आपलं उत्तर नाही. ॲबिलिटी म्हणजे क्षमता, सो ऑप्शन सी आपलं या ठिकाणी उत्तर होणार. लोलीनेस या शब्दाचा अर्थ होतो नम्रता किंवा नम्र, सो या ठिकाणी हे देखील आपलं उत्तर होणार नाही, केवळ आपलं उत्तर होणार ऑप्शन सी. सो कॅलिबर या शब्दाचा अर्थ होतो क्षमता. आपल्यामध्ये जे कॅलिबर आहे, आपल्यामध्ये काहीतरी करण्याचं जे क्षमता आहे त्याला आपण कॅलिबर म्हणतो किंवा पोटेन्शियल म्हणतो किंवा एफिशियन्सी म्हणतो किंवा कॅपॅसिटी म्हणतो किंवा ॲबिलिटी म्हणतो. हे सर्व शब्द लक्षात ठेवायचे. यानंतर बघूया पुढचा शब्द. पुढचा शब्द आहे फॅड. फॅड म्हणजे एक प्रकारची फॅशन. फॅड म्हणजे काय? एक प्रकारची फॅशन असते. आपण म्हणतो आजकाल या कपड्यांची फॅशन आलेली आहे, आजकाल या शूजची फॅशन आहे, आजकाल या हेअरस्टाईलची फॅशन आहे, त्यालाच आपण फॅड असं देखील म्हणतो की आजकाल या हेअरस्टाईलचं फॅड आलेलं आहे, आजकाल या कपड्यांचं फॅड आलेलं आहे. सो फॅड म्हणजे काय? एक प्रकारचं क्रेझीनेस ज्याला आपण म्हणत असतो, एक प्रकारची फॅशन ज्याला आपण म्हणत असतो. ट्रेडिशन म्हणजे काय? ट्रेडिशन म्हणजे एक परंपरा असते आणि हे फार काळापासून चालत आलेली असते, सो ही फॅड म्हटली जाणार नाही. स्टँडर्ड या शब्दाचा अर्थ होतो मानक किंवा दर्जा, सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. एखाद्या गोष्टीचं क्रेज आलेलं आहे म्हणजे एखाद्या गोष्टीचं फॅड आलेलं आहे असं आपण म्हणत असतो, म्हणून या ठिकाणी आपलं राईट ऑप्शन होणार ऑप्शन सी. आणि पुढचा शब्द आहे डलनेस. डलनेस या शब्दाचा अर्थ होतो मंदपणा, सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही, आपलं उत्तर होणार ऑप्शन सी. क्रेज किंवा फॅड किंवा ज्याला आपण फॅशन असं म्हणत असतो. यानंतर बघा पुढचा कोणता प्रश्न आहे? एंडिक्ट. एंडिक्ट या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायला सांगितलेला आहे. एंडिक्ट या शब्दाचा अर्थ होतो आरोप लावणे. एंडिक्ट या शब्दाचा अर्थ होतो आरोप करणे. एंडिक्ट या शब्दाचा अर्थ होतो आरोप करणे. यासाठी कोणकोणते शब्द आहेत? तर यासाठी अॅक्यूज हा शब्द आहे. यासाठी आणखी कोणता शब्द आहे? तर यासाठी चार्ज हा शब्द आहे. यासाठी आणखी कोणता शब्द आहे? तर यासाठी ब्लेम हा शब्द आहे. हे सर्व शब्द आरोप लावणे, दोष देणे या अर्थाने यूज होतात. डिफेंड या शब्दाचा अर्थ होतो बचाव करणे किंवा संरक्षण करणे, सो आरोप करण्यासाठी हा सिनोनिम घेता येणार नाही. पुढचा शब्द आहे एक्सक्यूज. एक्सक्यूज या शब्दाचा अर्थ होतो क्षमा करणे, माफ करणे, पार्डन करणे, सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. पुढचा शब्द आहे चार्ज. चार्ज या शब्दाचा अर्थ होतो आरोप लावणे. मग या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर काय होणार? ऑप्शन सी हे होणार. त्यानंतर पुढचा शब्द आहे जस्टिफाय. जस्टिफाय या शब्दाचा अर्थ होतो समर्थन करणे, म्हणजे हे देखील आपलं उत्तर होणार नाही, कारण आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन सी. सो अॅक्यूज या शब्दाचा अर्थ होतो आरोप लावणे. ब्लेम या शब्दाचा अर्थ होतो दोष देणे. इंडिक्ट या शब्दाचा अर्थ होतो आरोप लावणे. चार्ज या शब्दाचा अर्थ होतो आरोप लावणे. ही सर्व शब्द महत्त्वाची आहे. डिफेंड या शब्दाचा अर्थ होतो बचाव करणे. यासाठी आणखी कोणता सिनॉनिम आहे? तर प्रोटेक्ट हा सिनॉनिम आहे. एक्सक्यूज म्हणजे काय? माफ करणे, क्षमा करणे. यासाठी कोणता शब्द आहे? तर यासाठी पार्डन हा शब्द आहे. यासाठी कंडोन हा शब्द आहे. हे सर्व शब्द माफ करणे यासाठी, किंवा ॲपोलोजाइज हा शब्द आहे ज्याचा अर्थ होतो माफ करणे. जस्टिफाय म्हणजे समर्थन करणे. यासाठी दुसरा शब्द आहे सपोर्ट करणे. सो ही सर्व शब्द महत्त्वाची आहे. फक्त हा शब्द महत्त्वाचा आहे असं नाही, कारण पुढे जेव्हा तुम्हाला शब्द विचारले जातील सिनॉनिम्सचे, तेव्हा हा शब्द न विचारता तुम्हाला चार्ज शब्द इकडे दिला जाईल आणि इंडिक्ट शब्द ऑप्शनमध्ये दिला जाईल. तर अशा पद्धतीने फेरफार केले जाऊ शकतात, परंतु शब्द तर ही फार महत्त्वाची आहे, रिपीट होऊ शकतात. यानंतर घेऊया आपला पुढचा प्रश्न. आता पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये एक सेंटेन्स असेल, एक वाक्य असेल, आणि वाक्यामध्ये जो शब्द असेल त्याला अंडरलाईन केलेला असेल, आणि त्या अंडरलाईन केलेल्या शब्दाचा सिनॉनिम समान अर्थाचा शब्द आपल्याला शोधावायचा असेल. सांगितलेलं आहे पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. हायलाईट केलेल्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द आपल्याला शोधायचा आहे. द ऑपरा वॉज क्वाईट स्टपेंडस. स्टपेंडस या शब्दाचा अर्थ होतो भव्य. स्टपेंडस या शब्दाचा अर्थ काय होतो? भव्य. ज्याला आपण काय म्हणतो? ज्याला आपण ग्लोरियस असं देखील म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो? ग्लोरियस असं देखील म्हणत असतो. आणखी त्यासाठी कोणता शब्द आहे? तर त्यासाठी शब्द आहे स्प्लेंडिड. त्यासाठी आणखी कोणता शब्द आहे? स्प्लेंडिड हा शब्द आहे भव्य. काहीतरी अमेझिंग असेल, काहीतरी ग्रेट असेल, काहीतरी ज्याला आपण म्हणू शकतो स्प्लेंडिड असेल, भव्य असेल, स्टुपेंडस असेल. सो जो ऑपेरा होता तो कसा होता? भव्य होता. जो ऑपेरा होता तो कसा होता? ग्लोरियस होता. जो ऑपेरा होता तो कसा होता? स्प्लेंडिड होता. मग या ठिकाणी बघा समथिंग दॅट इज अमेझिंग. सो जे अमेझिंग असेल तेच काय असेल? स्टुपेंडस असेल. म्हणून या ठिकाणी आपलं ऑप्शन ए हे बरोबर ऑप्शन असेल. बाकीचे ऑप्शन्सही चेक करूया.
समथिंग ऑफ लिटल इम्पॉर्टन्स, असं काही की ज्याला कमी महत्त्व असेल, की जे काहीही महत्त्वाचं नसेल, लिटल इम्पॉर्टन्स. सो लिटल इम्पॉर्टन्स आणि स्टुपेंडस एकमेकांचे विरुद्ध अर्थाचे शब्द होतील. ऑप्शन बी आपलं उत्तर होणार नाही. समथिंग व्हेरी बोरिंग, स्टुपेंडस या शब्दाचा अर्थ होतो भव्य. जे भव्य आहे ते बोरिंग असू शकत नाही आणि म्हणून व्हेरी बोरिंग असं म्हणणं ऑप्शन सी या ठिकाणी कॅन्सल होणार. समथिंग टेरिबल, काहीतरी भयानक, काहीतरी भयानक. सो स्प्लेंडेड या शब्दाचा अर्थ टेरिबल होत नाही. ऑप्शन डी या ठिकाणी कॅन्सल होईल. केवळ आणि केवळ ऑप्शन ए हेच आपलं करेक्ट उत्तर होईल. सो स्टुपेंडस हा शब्द लक्षात ठेवायचा. या शब्दाचे सिनॉनिम्स ग्लोरियस होणार, स्प्लेंडेड होणार, ज्याला ग्रेटफुल आपण म्हणू शकतो, किंवा दॅट इज अमेझिंग, जे काही अमेझिंग असेल ते स्टुपेंडस असेल. यानंतर घेऊया आपला पुढचा प्रश्न. पुढचा जो प्रश्न आहे सेम तसाच आहे की आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला हायलाईट केलेलं आहे आणि त्या शब्दाचं सिनॉनिम आपल्याला शोधायचं आहे. सो बघा, टेक सम एडिबल फूड व्हेन यू गो देअर. जेव्हा तू तिथे जाणार तेव्हा एडिबल फूड घे. सो एडिबल या शब्दाचा अर्थ काय होतो? एडिबल या शब्दाचा अर्थ होतो खाण्यायोग्य. एडिबल या शब्दाचा अर्थ होतो जे काही खाण्यायोग्य असेल ते. मग या ठिकाणी पहिला शब्द आहे अनपॅलेटेबल. अनपॅलेटेबल या शब्दाचा अर्थ होतो टेस्टी किंवा रुचकर. अनपॅलेटेबल या शब्दाचा अर्थ होतो टेस्टी किंवा रुचकर. सो या ठिकाणी एडिबल म्हणजे काय? खाण्यायोग्य. आणि रुचकर आणि टेस्टी हा वेगळा शब्द आहे, म्हणजे हे आपलं सिनॉनिम होईल का? नाही. पुढचा शब्द आहे डायजेस्टिबल. डायजेस्टिबल म्हणजे काय? जे पचण्यायोग्य असेल, जे डायजेस्ट होण्यायोग्य असेल. सो जे खाण्यायोग्य असेल तेच काय असेल? डायजेस्टिबल असेल. म्हणजे या ठिकाणी आपलं राईट ऑप्शन काय होणार? ऑप्शन बी. समानार्थी शब्द कोणता होणार एडिबलसाठी? डायजेस्टिबल. त्यानंतर पुढचा शब्द आहे जंक. जंक फूड सर्वांना माहिती आहे, सो हे आपलं उत्तर होणार नाही. आणि प्री कुक्ड म्हणजे जे आधीच कुक केलेलं आहे, जे आधीच बनवलेलं आहे, हे देखील आपलं उत्तर होणार नाही. त्यामुळे एडिबलसाठी डायजेस्टिबल हाच या ठिकाणी करेक्ट सिनॉनिम होईल. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स द हेड टीचर हॅज जेनायल मॅनर्स. जेनायल या शब्दाचा अर्थ होतो काइंड, दयाळू. जेनायल या शब्दाचा अर्थ होतो काइंड किंवा दयाळू, ज्याला आपण जनरस म्हणू शकतो, ज्याला आपण जेनायल असं म्हणत असतो, ज्याला आपण जनरस म्हणत असतो, ज्याला आपण काइंड म्हणत असतो, किंवा एक असा व्यक्ती की जो सौहार्दपूर्ण असतो, फ्रेंडली असतो, बोलण्या चालण्यामध्ये सौहार्दपूर्ण असतो. सो पहिला शब्द आहे ॲमिएबल. ॲमिएबल या शब्दाचा अर्थ होतो दयाळू किंवा सौहार्दपूर्ण, आणि म्हणून या ठिकाणी आपलं ऑप्शन ए जे आहे तेच बरोबर होईल. पुढचा शब्द आहे फ्रिगल. फ्रिगल या शब्दाचा अर्थ होतो कंजूष व्यक्ती. फ्रिगल या शब्दाचा अर्थ होतो कंजूष व्यक्ती, सो हे आपलं उत्तर होणार नाही. डिप्रेसिंग. डिप्रेसिंग या शब्दाचा अर्थ होतो उदास करणारे, निराश करणारे, हे देखील आपलं उत्तर होणार नाही. आणि ॲसर्टिव्ह. ॲसर्टिव्ह या शब्दाचा अर्थ होतो विश्वासाने बोलणारा, आत्मविश्वासू किंवा कॉन्फिडंट, हे देखील आपलं उत्तर होणार नाही. सो ॲमिएबल इज द राईट सिनॉनिम फॉर द वर्ड जेनायल. क्लिअर. यानंतर जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. सेंटेन्समध्ये हायलाइट केलेल्या शब्दाचं करेक्ट मिनिंग सांगायचं आहे. प्रीती वॉज टू प्राऊड अँड टू ऑब्स्टिनेट टू लेंड हरसेल्फ टू एनी वर्दी कॉज. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ऑब्स्टिनेट या शब्दाला अंडरलाईन करण्यात आलेला आहे. ऑब्स्टिनेट हा जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ होतो हट्टी. ऑब्स्टिनेट या शब्दाचा अर्थ होतो हट्टी, ज्याला आपण काय म्हणत असतो? जिद्दी. जो हट्टी असतो किंवा जिद्दी असतो त्याला आपण ऑब्स्टिनेट असं म्हणत असतो. यासाठी आणखी कोणता शब्द आहे? तर यासाठी आणखी शब्द आहे स्टबन. यासाठी आणखी कोणता शब्द आहे? तर स्टबन हा शब्द आहे. आणि आणखी शब्द आहे ॲडमेंट. ADAMANT. ॲडमेंट किंवा स्टबन किंवा ज्याला आपण म्हणतो ऑब्स्टिनेट. ही सर्व शब्द जी आहे यांचा एकच अर्थ होतो, तो म्हणजे हट्टी किंवा जिद्दी व्यक्ती. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिलं ऑप्शन आहे स्टबनली, म्हणजे जिद्दीपणाने, रिफ्युजिंग टू चेंज वन्स ओपिनियन ऑर ॲक्शन. म्हणजे दुसऱ्याचं ॲक्शन किंवा जे काही ओपिनियन असेल ते बदलायला भाग पाडणारा जो जिद्दी व्यक्ती असतो त्याला आपण ऑब्स्टिनेट म्हणतो. इट्स अ राईट ऑप्शन. पुढे आहे टू बी अनट्रुथफुल, की जो खरा नाही आहे, अबाउट समथिंग. सो खरा आणि खोटा या ठिकाणी येणार नाही. हट्टी, जिद्दी, ऑब्स्टिनेट, ॲडमेंट किंवा ज्याला आपण स्टबन म्हणतो. टू बी पझल्ड अबाउट समथिंग, कशाबद्दल तरी कन्फ्यूज झालेला, कशाबद्दल तरी पझल्ड झालेला, हे देखील आपलं उत्तर होणार नाही. टू बी ओव्हरली अटॅच्ड.
टू बी ओव्हरली अटॅचमेंट टू समथिंग, कशाबद्दल तरी ओव्हर अटॅचमेंट असेल, सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. स्टबन किंवा ॲडमंट किंवा ज्याला ऑब्स्टिनेट म्हटलं जातं तो व्यक्ती असतो जिद्दी आणि तो दुसऱ्यांचे जे ओपिनियन असतो ते बदलायला भाग पाडतो किंवा स्वतःचं ओपिनियन देखील लवकर बदलत नाही, त्याला आपण ऑब्स्टिनेट असं म्हणतो. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. ऑब्स्टिनेट असो किंवा स्टबन असो किंवा ॲडमंट असो, तीनही शब्द लक्षात ठेवायचे आणि तीनही शब्द जर तुम्ही लक्षात ठेवले तर यावर प्रश्न विचारला तर तुम्हाला करेक्ट सिनॉनिम देता येऊ शकतो. आणि यानंतर बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पिक द राईट मिनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. सेंटेन्स इज माय कॅप्शियस फादर इज नेव्हर सॅटिस्फाईड विथ एनिथिंग आय डू. म्हणजे जे काही मी करतो त्याच्याबद्दल माझे फादर जे आहेत ते नेहमी काय असतात, कॅप्शियस असतात. कॅप्शियस असणे म्हणजे काय असणे, फॉल्ट फाइंडिंग असणे. कॅप्शियस या शब्दाचा अर्थ होतो फॉल्ट फाइंडिंग. कॅप्शियस या शब्दाचा अर्थ होतो फॉल्ट फाइंडिंग, म्हणजे एक असा व्यक्ती की जो नेहमी चुका शोधत असतो. एक असा व्यक्ती जो नेहमी चुका शोधत असतो किंवा ज्याला खुश करणं हे कठीण काम असतं, की ज्याला आपण हॅपी कधीच करू शकत नाही. आपण त्या व्यक्तीला काही गोष्ट सांगितली, हॅपी करण्याचा प्रयत्न केला तरीही तो त्याच्यामध्ये दोष शोधणार. सो फॉल्ट फाइंडिंग पर्सन जो असेल त्याला आपण कॅप्शियस म्हणतो. आणि त्याच व्यक्तीला आपण म्हणतो की त्याला आपण खुश करू शकत नाही, की जो व्यक्ती हार्ड टू प्लीज असतो. प्लीज या शब्दाचा अर्थ होतो खुश करणे, आनंदी करणे. सो हार्ड टू प्लीज किंवा डिफिकल्ट टू प्लीज, ज्या व्यक्तीला आपण खुश करू शकत नाही त्याला फास्टिडियस किंवा कॅप्शियस किंवा फॉल्ट फाइंडिंग असं आपण म्हणत असतो. इथे म्हटलेलं आहे पहिलं ऑप्शन सेल्फिश काइंड ऑफ पर्सन. हा पर्सन सेल्फिश नसतो, हा पर्सन फॉल्ट फाइंडिंग असतो, याला आपण खुश करू शकत नाही. सो हे आपलं उत्तर होणार नाही. अ पर्सन हू इज अनडिमांडिंग, एक असा पर्सन की कोणत्याही प्रकारची डिमांड करत नाही. अँड इझी गोईंग, आणि इझी गोईंग असतो म्हणजे कोणत्याही गोष्टीला तो होकार देतो. परंतु हा व्यक्ती असा आहे का कॅप्शियस, हा तर फॉल्ट फाइंडिंग आहे. सो हे आपलं उत्तर होणार नाही. अ चॅरिटेबल काइंड ऑफ पर्सन, एक दानशूर व्यक्ती. एक दानशूर व्यक्ती कॅप्शियस होऊ शकतो का, अजिबात नाही. सो ऑप्शन सी कॅन्सल. ए बी सी डायरेक्टली कॅन्सल झाले, एकच उत्तर शिल्लक राहणार ऑप्शन डी, आणि मग हेच आपलं करेक्ट उत्तर होणार. काय आहे, अ पर्सन हू इज हार्ड टू प्लीज, एक असा व्यक्ती की ज्याला खुश करणं खूप डिफिकल्ट असतं. हार्ड म्हणजे काय, डिफिकल्ट, आणि प्लीज म्हणजे काय, आनंदी करणे. प्लीज म्हणजे काय, आनंदी करणे. एखादा असा व्यक्ती की ज्याला आनंदी करणं जे आहे ते अत्यंत डिफिकल्ट असतं त्याला आपण काय म्हणत असतो, फास्ट डेज असं म्हणत असतो. सो हा एक वन वर्ड सबस्टिट्यूशन देखील आहे. जर तुम्हाला असं विचारलं अ पर्सन हू इज हार्ड टू प्लीज, अ पर्सन हू इज हार्ड टू प्लीज, तर याचं उत्तर तुम्ही काय देणार, फास्टिडियस देणार जर ऑप्शनमध्ये असेल तर. आणि नसेल तर मग फॉल्ट फाइंडिंग हे देणार, आणि हे नसेल तर मग कॅप्शियस हे उत्तर देणार. सो कॅप्शियस असो किंवा फॉल्ट फाइंडिंग असो किंवा शब्द असो फास्टिडियस, तिन्ही शब्दांचा एकच मिनिंग होतो. सो ही फार महत्त्वपूर्ण शब्द आहेत की जे आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे pick the right meaning of the highlighted word in the sentence, and the sentence is his humor had turned rancid after staying alone for too long. आता या ठिकाणी rancid या शब्दाला अंडरलाईन करण्यात आलेला आहे. हा जो rancid शब्द आहे या शब्दाचा अर्थ होतो उग्र. या शब्दाचा अर्थ होतो उग्र. एखादा उग्र वास येत असेल त्याला आपण म्हणतो रॅन्सिड. सो या ठिकाणी बघा, बॅड ऑर फॉल टेस्ट, म्हणजे एखाद्या वस्तूची चव जर उग्र असेल, खराब असेल, बॅड असेल, वर्स असेल तर त्याला आपण बॅड ऑर फॉल टेस्ट असं म्हणतो. आणि हाच शब्द काय आहे, रॅन्सिड शब्द आहे. सो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय होणार, ऑप्शन ए हेच होणार. त्यानंतर बघा, समथिंग विच गिव्स हॅपीनेस, असं काही की जे आपल्याला आनंद देतं. रॅन्सिड म्हणजे उग्र वास, आणि तो आपल्याला आनंद देऊ शकतो का, अजिबात नाही. समथिंग व्हेरी लाइकेबल, असं काही की जे आपल्याला खूप आवडतं किंवा खूप आकर्षक आहे, हे देखील होणार नाही. प्लेझंट म्हणजे आनंददायी, अँड ॲक्सेप्टेबल म्हणजे स्वीकारार्ह इन टेस्ट, जे टेस्टमध्ये स्वीकारू शकतो आणि खूप प्लेझंट असणार. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. ज्याची टेस्ट खराब आहे त्याला आपण काय म्हणत असतो, रॅन्सिड असं म्हणत असतो. शब्द नेहमीसाठी लक्षात ठेवायचा आहे. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. सो या ठिकाणी आपले प्रश्न कंप्लीट झालेले आहे. हा आपला ऑनलाईन कोर्स आहे. या ऑनलाईन कोर्समध्ये आपण ग्रामर, व्होकॅब्लरीचे व्हिडिओज तर घेतच असतो, सोबतच यामध्ये आपण हे सर्व प्रश्न आहे या प्रश्नांना कव्हर करत असतो. ही सर्व TCS पॅटर्ननुसार होणारी प्रश्न असतात. सो या ठिकाणी बघा, पॅराजंबलच्या 400 प्रश्नांचा सराव, क्लोज टेस्टच्या 100 प्रश्नांचा सराव, कॉम्प्रिहेन्शनच्या 100 प्रश्नांचा सराव, एरर डिटेक्शनच्या 500 प्रश्नांचा सराव, 400 प्रश्नांचा सराव सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा आहे, फिलर्स
जे डबल फिलर असतील, सिंगल फिलर असतील त्यांच्या 400 प्रश्नांचा सराव, एकट्या ॲक्टिव्ह पॅसिव्ह वॉइसच्या प्रश्नांचा 400 प्रश्नांचा सराव होणार आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचच्या 400 प्रश्नांचा सराव या कोर्समध्ये आपण करून घेत असतो. सिनॉनिम्स ऑलरेडी आपण 400 कंप्लीट केलेले आहेत. अँटोनिम्स आता सुरू करत आहोत. इडियम्स सुरू करायचे बाकी आहेत. फ्रेझल वर्ब्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन 500 मिसस्पेल्ड ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत. सो या ठिकाणी आपण इतक्या सर्व प्रश्नांचा, ही जी प्रश्न आहे या प्रश्नांची संख्या आहे 2550. सो जवळपास 2550 इतक्या प्रश्नांचा सराव जो आहे हा आपण या ठिकाणी करून घेत आहोत. सो ही सर्व प्रश्न आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे आणि इतक्या प्रश्नांचा सराव जर आपण केला तर आपल्याला पैकीचे पैकी मार्क्स येणाऱ्या TCSच्या ज्या एक्झाम्स होणार आहे, TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत त्यामध्ये आपल्याला मिळतील. सो कोर्स जॉईन करण्यासाठी आपण खाली दिलेल्या क्रमांकावर कॉल करू शकतात किंवा SK एज्युकेशन ॲप डाउनलोड करू शकतात. कोर्सची फीज आहे 2500 आणि शेवटचे 2 दिवस शिल्लक आहे या फीजमध्ये हा कोर्स घेण्यासाठी, कारण दिनांक 1 जानेवारी 2023 पासून याच कोर्सची फीज 2800 होणार आहे. त्यामुळे 2500 या फीजमध्ये हा कोर्स घेण्यासाठी तुम्ही 31 डिसेंबर 2022च्या रात्री 12 वाजेपर्यंत हा कोर्स परचेस करू शकतात. त्यानंतर मात्र फीज 2800 होईल. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय.